शिवतत्व हे आपल्याला जगायला सुद्धा शिकवतं, नाही का? तर असं म्हटलं जातं ना, पुराणातली वांगी पुराणामध्ये. पण कथा मात्र सगळ्यांना आवडतात आणि त्या बरोबर. कथा आजच्या आपल्या जीवनाला, जगण्याला सुद्धा उपयुक्त असतात. म्हणजे कुठेतरी त्याचं एक सार असतंच ना. तर मला काही पुराणातल्या कथा ऐकायला आवडतील. निश्चित. शिवरात्रीच्या दिवशी सगळ्यांना माहिती असलेली आणि परिचित अशी कथा आहे, की ज्याच्यातनं आता मुळात काय आहे, की पुराणांमध्ये असलेल्या ज्या कथा आहेत, त्या रूपकं म्हणून वापरलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण आम्ही दिलेलं आहे, की अशी कथा घडली. याच्यातनं हा बोध आपल्याला मिळाला. आपल्याला तो बोध घेऊन आपल्या आयुष्याचं मार्गक्रमण करायचं आहे. आता प्रश्न असाही उरतो, की जे पुराणांचं अध्ययन करत नाहीत, मग त्यांना हा बोध होतो की नाही? किंवा मग त्या बोधांचं जर त्यांना होत नसेल, मग त्यांचं आयुष्य सन्मार्गी नाही का? पण पुराणातल्या गोष्टी या आपल्याला न वाचताही रोजच्या आयुष्यामध्ये वापरता येतात. कारण व्यासांनी असं म्हटलेलं आहे, की अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. व्यासांनी 2च गोष्टी सांगितल्या, की परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. की तुम्ही परोपकार करणं, समोरच्याचं चांगलं हितचिंतनं हा तुमच्यासाठी पुण्यप्रद काळ आहे आणि तुम्ही कोणाला त्रास द्याल किंवा हिंसा कराल तर हे पापच आहे. तर अशा 2 सुंदर व्याख्या त्यांनी दिलेल्या आहेत. आता या कथा आपल्याला काय शिकवतात, तर शिवरात्रीसाठी एक जी छान कथा येते ती म्हणजे व्याधाची एक कथा आहे, की जसं आपलंही होतं बरेचदा, की नकळतपणे आपल्या हातून इतकं काही छान होऊन जातं, की त्याचा आपल्याला परिणाम छान मिळतो आणि आपल्याला कळतही नाही. आणि अनाहूतपणे एखादी गोष्ट होऊन जाते आणि आपल्याला त्याचं फळ मिळाल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं, की बापरे, हे कसं काय झालं? असंच काहीसं त्या व्याधाचं झालं, की व्याध होता जंगलामध्ये राहणारा. शिकार करण्यासाठी म्हणून तो मृगयेला निघाला. शिकार शोधत शोधत त्याला रात्र झाली. तो म्हणाला, की आता रात्र झालीच आहे, पण शिकार केल्याशिवाय घरी जाता येणार नाही, कारण बाकीच्यांचं पोट कसं भरायचं? कारण मृगयेशिवाय दुसरा पर्याय नाही. मग काय करत बसायचं? तर सावजाची वाट पाहायची. असं म्हणून त्या जंगलामध्ये एका बिल्व वृक्षावर तो आरूढ झाला, बसला. त्याला काही माहीत नाही की हे बेलाचं झाड आहे किंवा काय आहे. अंधार होता जंगलातला भाग. तो त्या बिल्व वृक्षावर आरूढ झाला, बसला, वाट बघत की आता सावज येईल, मग सावज येईल. समोर पाण्याचं सरोवर होतं आणि त्या बिल्व वृक्षाच्या खाली शिवपिंड होती. पण हे अंधारात त्याला उमगलं नाही. त्याच्यामुळे तो अज्ञानाने त्या झाडावर चढला, सावजाची वाट बघितली. सरोवराजवळ आला कोणी, तर आपण बाण मारू बा आणि आपण इथे नेम धरून बसावं अशा भावनेने तो तिथे बसला. बसल्यानंतर थोड्या वेळाने तिथे एक मृगी आली, म्हणजे मृगाची पत्नी आली. आणि आल्यानंतर पाण्याचा आवाज झाला आणि त्या चाहुलीने तो व्याध सावध झाला आणि त्याला असं वाटलं सावध आला, आता आपण बाण मारायला हरकत नाही. त्याने नेम धरला, बाण मारणार. तेवढ्यात ती असं म्हणाली, की मला मारू नका, माझी मुलं घरी वाट बघतात आहे. तुम्हाला मला मारायचंच असेल तर मी परत येते, पण त्यांना सांगून येते की आज नंतर काही आपली भेट होणार नाही, त्यांचा निरोप घेऊन मी परत येते. व्याधाला मोठं आश्चर्य वाटलं, की मरण जवळ आहे तरी घरच्यांचा मोह सुटत नाही. ती घरी गेली. व्याधाने सांगितलं की ठीक आहे, मी तुला परवानगी देतो, पण तू परत आली नाहीस तर मात्र मी तिथे येईल किंवा मग काही तुझी खेळ नाही. मग ती घरी गेली. सगळा प्रसंग तिने सांगितला. मग तिथे अजून एक मृगी होती. तिने हे सगळं ऐकलं. मग ती असं म्हणाली, की बाळांना तुझी गरज आहे, आई म्हणून तू इथे राहायला हवंस. जीव काय जायचा आहे तो माझा गेला तरी काही हरकत नाही, त्याच्यामुळे मी जाते. थोड्या वेळाने दुसरी मृगी तिथे आली. त्याला वाटलं की तीच मृगी परत आली. तिने असंच म्हटलं, की मी माझ्या घरच्यांचा निरोप घेऊन येते, तोपर्यंत तू इथेच थांब. तो म्हणाला, की याच्या आधी पण असंच घडलं, आता मी तुझ्यावर कशा विश्वास ठेवू? पहिली मृगी गेलेली काही परत आली नाही, तू दुसरीच आली, तूही असंच सांगशील, परत जाशील, मग कसं व्हायचं? ती म्हणाली, की नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. ती परत गेली. तिथे मृग आला. मृग आल्यानंतर आता व्याधाने ठरवलं, की आता मी काही ऐकणार नाही, मी मात्र आता हा बाण इथनं सोडणार. या दरम्यान काय झालं, तर त्या बिल्व वृक्षावरची काही बिल्वपत्र त्या खाली असलेल्या शिवपिंडीवर नकळतपणे पडली. आणि असं एकदा नाही, दोनदा नाही, 3दा घडलं. म्हणजे पापी विचार मनात ठेवून आलेला व्याध जो होता किंवा हिंसा करण्याच्या दृष्टीने जो व्याध आला होता, त्याच्या आचरणामध्ये हळूहळू बदल होत गेला. कारण नकळतपणे त्याच्याकडनं हे कृत्य झालं. पण ते कृत्य कोणत्या दिवशी झालं, तर ती महाशिवरात्रीची रात्र होती. आणि दिवसभर त्याला शिकार मिळाली नाही, त्याच्यामुळे त्याला उपवास घडला, म्हणजे व्रतस्थ होता तो. आणि या भावनेतनं ते बिल्बपत्र त्या शिवपिंडीवर पडलं, ज्याचं त्याला काहीच ज्ञान नव्हतं. मग ज्यावेळेला मृग आला, त्यावेळेला मृग असं म्हणाला, की तुला मला जर मारायचं असेल तर निश्चितपणे तू मला मार, माझं काही म्हणणं नाही.
उद्याच मरायचं असेल तर मी आजच मरील. त्याच्यामुळे तू काही मनामध्ये ठेवू नको. तू बिनधास्तपणे मला ठार केलंच तरी चालणार आहे. असं करत असताना त्या दोन्ही मृगी, त्यांची पिल्लंसुद्धा त्या सरोवराजवळ आली आणि एवढा सगळा परिवार बघितल्यानंतर, त्या पिल्लांना छोट्या छोट्या बघितल्यानंतर मात्र व्याधाच्या मनाला कुठेतरी जाणवलं की आपण फार मोठी चूक करत होतो. तो झाडांवरून खाली उतरला. त्याला ते ज्ञान झालं आणि त्याला असं साक्षात्कार झाला किंवा त्याला असं कुठेतरी वाटलं की आपण मनुष्य असून सुद्धा हा सारासार विचार का नाही करू शकलो. हे प्राणी असून सुद्धा एकमेकांसाठी स्वतःचा जीव द्यायला तयार झालेत किंवा त्यांना एकमेकांची किती काळजी आहे. मला सुद्धा काळजी आहे. या मृगयाच्या माध्यमातूनच माझ्या घरच्यांच्या पोटामध्ये अन्न जाणार आहे. पण हा माझा जो विचार आहे हा किती स्वार्थी विचार झाला की समोरच्याचा जीव घेऊन मी स्वतःचं पोट भरील, पण त्यांच्या परिवाराचं काय. तर हा साक्षात्कार हा कशामुळे झाला, तर त्याच्याकडून जे नकळतपणे ते कृत्य घडल्या गेलं बिल्वपत्रांचं, तर त्यालासुद्धा हळूहळू त्याची जाणीव व्हायला लागली आणि अगदी पहिल्यांदा काहीही ऐकून न घेणारा व्याध हळूहळू नरमला आणि त्याच्या या साक्षात्कारामुळे म्हणा किंवा त्याला जे जाणवलं त्याच्यामुळे भगवान शंकर तिथे प्रकट झाले आणि ते असं म्हणाले की तुझ्या व्याध स्वरूपाला किंवा व्याध याला वर्णाला धरून तू केलंस ते योग्य आहे, पण तुला शेवटी काय होईना तुझी चूक कळली. पण या चुकीपेक्षाही काय चांगलं झालं तर तुझ्याकडनं ही सेवा झाली आज. आणि याचं फल म्हणून मी तुला या पातकातनं मुक्त करतो आणि तुझी जी वृत्ती बदललेली आहे किंवा तुझ्या स्वभावात जे परिवर्तन आलेलं आहे हे असंच तू ठेव. आणि मग ती शिवरात्र ही महाशिवरात्र म्हणून ओळखली जाऊ लागली. महाशिवरात्रीची अजून एक आपल्याला कथा म्हणजे की शिवपार्वतीचा विवाह या दिवशी झाला असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी नमूद केलेलं आहे की शिव आणि शक्ती यांचा विवाह होऊन ते दोन तत्व एकत्र आलेत आणि मग आपण निर्माण झालेलो आहे. तर ते शिवशक्तीचा मिलनाचा उत्सवाचा दिवस आहे म्हणून खरं तर ही महाशिवरात्र ही अधिक सनातन संस्कृतीमध्ये महत्त्वाची मानली जाते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.